नमस्कार मित्रांनो, माझं नाव धनंजय प्रसाद आणि तुम्ही बघताय कॉमर्स लेसन्स. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन अशा यूट्यूब चॅनलवरती, जिथे तुम्हाला अकाउंट्सचे आणि तुमच्या विषया रिलेटेड खूप सारे चांगले व्हिडिओज प्रोव्हाइड होतात. तर चला मित्रांनो, आपण सुरू करूया. आपण मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याचा आपण बेसिक गोष्टी लेक्चर नंबर 1 मध्ये कंप्लीट केलेलं आहे. जर तुम्ही लेक्चर नंबर 1 पाहिला नसेल आणि डायरेक्ट या व्हिडिओवर आला असेल तर प्रथमतः जाऊन तुम्ही लेक्चर नंबर 1 बघायचं आहे, जेणेकरून तुमचे काही बेसिक्स क्लिअर होतील. तर मित्रांनो, आपण लेक्चर नंबर 2 हा सुद्धा थोडासा बेसिकवरती घेणार आहोत आणि जे काही राहिलेले बेसिक्स आहेत ते आपण आता इथे क्लिअर करणार आहोत, जेणेकरून तुमचा बेसिक झाला की आपण एक सम सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूया. आपण बेसिक्समध्ये पाहिलं होतं की आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट्स हे आपल्याला क्वेश्चनमध्ये गिवन असतं. आपल्याला गिवन असतो. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्याप्रमाणे तुम्हाला फायनल अकाउंट्समध्ये ट्रायल बॅलन्स बघायला भेटतो, त्याचप्रमाणे या सममध्ये तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट बघायला मिळतो. आणि याच्यावरून तुम्ही काय प्रिपेअर करता, तर फर्स्ट एक्सपेंडिचर अँड इन्कम अकाउंट, ज्याला आपण इन्कम एक्सपेंडिचर म्हणतो, तो आणि आपण एक प्रिपेअर करतो, ती म्हणजे आपली बॅलन्स शीट. आणि आपण अशा प्रकारे सगळ्यांचे फॉर्मॅट सुद्धा बघितले होते. तर या मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो म्हणजेच ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स. आपण इथे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स पाहणार आहोत. नंबर 1 घेऊया आपण, जो की तुमच्या सर्वांच्या परिचित आहे आणि तुम्ही सर्वांना आवडतो, तो म्हणजेच डेप्रिसिएशन ऑन असेट. नंबर 1 बघतोय आपण, डेप्रिसिएशन ऑन असेट. तर मित्रांनो, याचा इफेक्ट काय होईल, तर याचा इफेक्ट होईल नंबर 1, फर्स्ट इफेक्ट तुमचा असेटला मायनस होईल आणि सेकंड इफेक्ट तुमचा एक्सपेंडिचरला जाईल. राईट? एक्सपेंडिचर कुठे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला. बरोबर. नंबर 2, आपण बघतोय आउटस्टँडिंग एक्सपेन्स. तुम्ही एक लक्षात ठेवा, आउटस्टँडिंग म्हणजे काय, तर आउटस्टँडिंग म्हणजेच असतो बाकी. आउटस्टँडिंग म्हणजे असतो बाकी. मग बाकी जे काही असतील ते प्लस करणार. जसा फर्स्ट इफेक्ट होईल तुमचा एक्सपेंडिचरला प्लस अँड सेकंड इफेक्ट गोज टू युअर लायबिलिटीज. कुठे, तर ते बॅलन्स शीटला. नंबर 3 काय होईल मित्रांनो तुमचा, नंबर 3 बघूया आपण, आउटस्टँडिंग इन्कम. सेम ज्या प्रकारे तुम्ही आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर केलात, तेच प्रमाणे आउटस्टँडिंग इन्कम सुद्धा करायचं आहे. आउटस्टँडिंग म्हणजे प्लस होणार, तर इन्कम साइडला आपण करणार प्लस. here is your first effect, income plus, and second effect going to be assets. मित्रांनो, नंबर 4 आपण बघतोय, आउटस्टँडिंग इन्कम झाला की प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड
एक्सपेन्सेस. तर तोच इफेक्ट होईल मित्रांनो जो तुम्ही जो तुम्ही पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये यूज करत होतात. म्हणजेच फर्स्ट इफेक्ट इज युअर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला मायनस अँड सेकंड इफेक्ट होईल तुमचा असेट साइड, बरोबर, प्रीपेड एक्सपेंडिचर. तर मित्रांनो हे काही तुमचे ओळखीचे होते जे तुमचे महत्त्वाचे ॲडजस्टमेंट्स आहेत. बाकी ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स तेच आहेत जे तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये मित्रांनो बघायला मिळाले होते, राईट. तर मी असा विचार करतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी येत असतील आणि मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक्स देतो की तुम्ही कोणत्या प्रकारे ॲडजस्टमेंट्स सोडवू शकाल. जर कुठली गोष्ट नंबर 1, जर कुठली गोष्ट एक्सपेंडिचरला मायनस होते तर त्याचा सेकंड इफेक्ट असेटला जातो. सॉरी, होत असेल तर सेकंड इफेक्ट त्याचा असेटला जातो. जर कुठली गोष्ट तुमची एक्सपेंडिचरला प्लस होत असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीजला जातो. सेम तसाच जर तुम्ही असेटला मायनस करताय तर त्याचा सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला, आणि जर तुम्ही असेटला प्लस करताय तर सेकंड इफेक्ट कुठे जाईल तुमचा इन्कमला. तर मित्रांनो हे काही तुमचे ट्रिक्स होते छोटेसे. जर असेटला मायनस झाला तर एक्सपेंडिचर, असेटला प्लस झाला तर इन्कम, एक्सपेंडिचरला प्लस झाला तर लायबिलिटीज आणि एक्सपेंडिचरला मायनस झाला तर असेटला. आय होप मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर चला आपण स्टार्ट करूया. एखादा छोटासा सम सोडून घेऊया जेणेकरून तुम्हाला अजून थोडीशी क्लॅरिटी भेटेल आणि आपण आता वळतोय सम्सकडे. तर मित्रांनो आपण सम सोडवण्याआधी काहीतरी बघणार आहोत जेणेकरून आपल्याला सम सोडवायला इझी वाटेल. तर मी तुम्हाला मित्रांनो काही स्टेप्स देणार आहे. ते स्टेप्स जर तुम्ही फॉलो केलेत तर नक्कीच तुम्हाला NPOचा प्रॉब्लेम सोडवताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही, एकदम इझी बनून जाईल. त्यासाठी टिप्स या प्रकारे असतील. बघा मित्रांनो, तर मी तुम्हाला जे टिप्स किंवा जे स्टेप्स देणार आहे स्टेप्स टू सॉल्व NPO problems. नंबर 1 असेल रीड द क्वेश्चन. कारण की मित्रांनो आपण काय करतो सोडवण्याच्या नादामध्ये क्वेश्चन कधीही नीट वाचत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे जेव्हा तुम्ही अकाउंटचा प्रॉब्लेम सोडवताय, कारण की मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे बोर्डाला 3 तास मिळणार आहेत प्लस तुम्हाला 15 मिनिटं शेवटचे एक्स्ट्रा भेटतात. मग जर तुम्हाला एवढा वेळ आहे तर तुम्ही सुरुवातीलाच क्वेश्चन वाचण्यामध्ये तो युटिलाइज का करत नाही. तर जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करताना खऱ्या अर्थानं तुम्हाला कळतो की क्वेश्चन तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून फर्स्ट स्टेप इज युअर रीड द क्वेश्चन. सेकंड, मार्क द क्वेश्चन. मार्क द क्वेश्चन म्हणजेच जर एक्सपेंडिचरला असेल तर आपण ई लिहिणार आहोत. जर इन्कमला असेल तर आपण आय लिहिणार आहोत. जर लायबिलिटीजला असेल तर एल लिहिणार आहोत आणि जर बॅलन्स शीटच्या असेटला असेल तर आपण ए लिहिणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारचे आपले मार्किंग्स असतील. त्यानंतर येते तुमची स्टेप नंबर 3
3 काय असेल, मार्क द ॲडजस्टमेंट. नंबर 4, फाइंड हिडन ॲडजस्टमेंट. नंबर 5. इथपर्यंत झाला मित्रांनो तुमची मार्किंग बुक्समध्ये. आता आपण खऱ्या अर्थानं आपला फॉर्मॅट ड्रॉ करणार. नंबर 5, ड्रॉ दी फॉर्मॅट. आन्सरचा फॉर्मॅट बनवणार. नंबर 6, राईट फर्स्ट ऑफ ऑल unmarked items. Number 7, take adjustments one by one. आपण काय घेणार आहोत, नंतर ॲडजस्टमेंट्स घेणार आहोत. आणि नंबर 8, फाइंड राईट हिडन ॲडजस्टमेंट्स. आणि नंतर प्रोसेस टू टॅली. कळलं मित्रांनो आपण काय करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण घेणार आहोत रीड द क्वेश्चन, नंतर मार्क दी क्वेश्चन, नंतर एक्सपेंडिचरचा ई घेणार, इन्कमचा ई, अशा प्रकारे आपण मार्किंग करणार. नंबर 3, मार्क द ॲडजस्टमेंट्स करणार. नंबर 4, हिडन ॲडजस्टमेंट बघणार, शोधणार. त्यानंतर आपण फॉर्मॅट ड्रॉ करणार. त्यानंतर सगळ्या पहिल्या त्या गोष्टी करणार ज्या अनमार्क्ड आहेत. सपोज ॲडमिशन फी मार्क नाही आहे, डायरेक्टली इन्कमला लिहा, नंतर पुढे चला. नंबर 7, ॲडजस्टमेंट्स घेणार 1 by 1. फर्स्ट ऑफ ऑल जो असेल तो, सेकंड जो असेल, थर्ड जो असेल, फोर्थ जो असेल, असं ॲडजस्टमेंट घेणार. नंतर हिडन ॲडजस्टमेंट आहे का समजणार. मित्रांनो हिडन ॲडजस्टमेंट कशी शोधायची, तर तुम्हाला 2 ट्रिक्स येतो. नंबर 1, जर क्वेश्चनच्या पुढे पर्सेंटेज लागलाय किंवा क्वेश्चनच्या मागे डेट आले ब्रॅकेटमध्ये. काय मित्रांनो, जर क्वेश्चनच्या पहिले जर कुठल्या गोष्ट तुमच्या रिसिप्ट आणि पेमेंटमध्ये जर आयटमच्या पुढे पर्सेंटेज लागलाय किंवा डेट आली मागे, तर समजायचं तो काय आहे तुमचा हिडन ॲडजस्टमेंट. ठीक आहे. नंतर प्रोसेस टू टॅली करायला जायचं. तर मित्रांनो चला आपण एक क्वेश्चन समजून घेऊया आणि नंतर आपण त्याचा सोल्युशन पण करून घेऊ. तर मित्रांनो बघा, डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर ऑन 1 एप्रिल 2019. हा तुमच्या पुस्तकातला सम आहे. ठीक आहे, अनसॉल्व्ड सम आहे. क्वेश्चन नंबर 8, पेज नंबर आहे तुमचा 83. क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा, इलस्ट्रेशन नंबर 8 आहे. ठीक आहे, तर बघूया पुढे. द रिसिप्ट अँड पेमेंट गिव्स यू द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 द ॲडजस्टमेंट्स. मित्रांनो आपल्याला काय कळलं की त्यांनी 31 मार्च 2020 आपल्याला काय दिलेलं आहे, रिसिप्ट आणि पेमेंट दिलेलं आहे. इथे बघा मार्क करा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. ओके, एवढं वाचलं की पहिला बघायचा प्रिपेअर आणि दुसरा बघायचा कॅपिटल फंड. काय पहिले बघायचा प्रिपेअर काय करायचं आपल्याला, तर त्यांनी सांगितलं की बाबा प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. काय बनवायचं आपल्याला, इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट. कधीची बनवायची, 31 मार्च 2020. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय पहिले काय फाइंड आउट करायचं आहे, पहिले आपल्याला पाहिजे CY, नंतर पाहिजे नेक्स्ट इयर NY आणि आपल्याला पाहिजे PY किंवा LY. बरोबर, तर आपल्याला CY कळला काय 31 मार्च 2020, म्हणजे हा वर्ष असेल आपला 19-20. मग लास्ट इयर असेल आपला 18-19
बरोबर, आणि नेक्स्ट इयर असेल आपला 20-21. ठीक आहे. बघा आता कॅपिटल फंड शोधायचं, आपल्याकडे कॅपिटल फंड आहे का, आणि या कॅपिटल फंड शोधताना नेहमी सुरुवातीपासून मित्रांनो, कधीही सुरुवातीपासून ते ॲडजस्टमेंटच्या शेवटच्या टोकापर्यंत कॅपिटल फंड शोधायचा आहे. बघा कॅपिटल फंड आहे का, नाही मित्रांनो. का, कारण की त्यांनी काय सांगितलंय, अभिनव भारत जो प्रॅक्टिशनर आहे ना मित्रांनो, तो कधी झालाय ओपन, तर त्याने नवीनच स्टार्ट केलेला आहे. स्टार्ट केलं म्हणजे त्याच्याकडे मागच्या वर्षीचं काही शिल्लक नसेल, कॅपिटल नसेल, आणि कॅपिटल म्हणजे जो तो काही पैसा घेऊन येणार आहे किंवा काही वस्तू घेणार आहे तेच त्याचं कॅपिटल असेल. तर बघा मित्रांनो, पहिलाच त्यांनी टू कॅश इंट्रोड्यूस दिलेला आहे आणि हाच त्याचा असेल कॅपिटल. हा त्याचा काय असेल, कॅपिटल, कारण की तो पैसा बिझनेसमध्ये घेऊन आलाय. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट दिलेले आहे, आपण मार्किंग करून घेऊया ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं आहे. रीड करा, मार्क करा, आणि नंतर हिडन आणि नंतर आपल्याला ॲडजस्टमेंट्स बघायचे आहेत. ठीक आहे. तर बघा त्याने सांगितलं डॉक्टर अभिनव भारतचा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेला आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आता एवढं लक्षात ठेवा, रिसिप्टच्या गोष्टी ना दोनच ठिकाणी जातील, या तर इन्कमला नाहीतर लायबिलिटीला. सेम त्याचप्रमाणे पेमेंटच्या गोष्टी या तर तुमची एक्सपेंडिचर असेल नाहीतर असेट असेल. राईट. तर आपला हा कॅपिटलला गेला. व्हिजिट फीज, रिसिप्ट अँड डिस्पेन्सरी आणि रिसिप्ट हे सगळे तिन्ही कुठे जातील, तुमच्या इन्कमला. त्यानंतर फर्निचर गोइंग टू बी असेट, इक्विपमेंट माझी असेट असते, ड्रग्स माझे एक्सपेंडिचर असतात. बरोबर. नंतर सॅलरीज माझी एक्सपेंडिचर असते, रेंट माझा एक्सपेंडिचर, कन्व्हेन्स एक्सपेंडिचर, स्टेशनरी कागदावर झालेला खर्च एक्सपेंडिचर, पेन पेन्सिल, इलेक्ट्रिसिटी चार्जेस एक्सपेंडिचर, जर्नल्स एक्सपेंडिचर, ड्रॉइंग्स हा आपण करतो लायबिलिटीला मायनस, आणि नंतर बाय बॅलन्स कॉल डाऊन म्हणजे आपली असते कॅश इज गोइंग टू बी असेट. आपण लगेच ॲडजस्टमेंट्स बघूया. बरोबर. नंबर 1 बघा, रिसिप्ट इन अरियर्स. अरियर्स म्हणजे अडकणे, म्हणजेच बाकी, आणि बाकीला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग काय, व्हिजिट फीज. व्हिजिट फीज कुठे आहे, तर इथे आहे. बरोबर. आणि डिस्पेन्सरी ती पण माझी इथे आहे. म्हणजेच काय होणार माझा, आणि सगळे जातात कुठे बघा, इन्कमला, म्हणून हे जाणार माझा इन्कमला प्लस होणार, आणि सेकंड इफेक्ट माझं जाणार आहे असेटला. नंतर बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्स सांगितले. आउटस्टँडिंग एक्सपेन्स कुठे आहेत माझे, रेंट आहे आणि सॅलरीज आहे, म्हणजेच एक्सपेंडिचर प्लस सेकंड इफेक्ट लायबिलिटी. स्टॉक ऑफ ड्रग्स दिलेत त्यांनी बघा, ड्रग्स. आता हा एक्सपेंडिचरला आपला फॉर्मॅट येईल पूर्णच्या पूर्ण, म्हणून एक्सपेंडिचर सेकंड इफेक्ट असेट. नंतर डेप्रिसिएट फर्निचर. फर्निचर तुम्हाला इथे दिलेलं आहे, म्हणजेच काय होणार, आणि इक्विपमेंट दिलेलं आहे असेटला मायनस सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचर. त्यानंतर 40% कन्व्हेन्स फीज फॉर डोमेस्टिक पर्पज. डोमेस्टिक म्हणजे असतो तुमचा स्वतःचा, म्हणजेच तुमचा असतो एक प्रकारे ड्रॉइंग्स, म्हणजे हा झाला तुमचा ॲडिशनल ड्रॉइंग्स. ठीक आहे मित्रांनो. तर फटाफट आपण फॉर्मॅट्स बनवूया आणि सोल्युशन करून घेऊया. ठीक आहे, चला मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण समजून घेतलेलं आहे, मार्किंग सुद्धा केलेले आहेत. म्हणजेच आपण फर्स्ट स्टेप म्हणजे रीड द क्वेश्चन केलेला आहे, मार्क केलेले आहेत आयटम सगळे, त्यानंतर ॲडजस्टमेंट पण मार्क केलेले आहेत. आता आपण स्टेपवर येतोय, तो म्हणजे ड्रॉ द फॉर्मॅट. तर मित्रांनो, आपण फॉर्मॅट्स ड्रॉ करूया. काही अशा प्रकारे आपण फॉर्मॅट्स ड्रॉ करायचे आहेत, म्हणजेच इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. मित्रांनो पहा, इन द बुक्स ऑफ कंपल्सरी लिहायचंच आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, आणि नंतर लिहायचं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 जो दिलेला असेल तो. आता याच्यामध्ये बघा मला किती बनवायला सांगितले त्यांनी, तर 2020चा बनवायला सांगितलेला आहे.
म्हणून आपण इथे घेतोय 31 मार्च 2020, राईट. त्यानंतर एक्सपेंडिचर, अमाऊंट, इन्कम, अमाऊंट. ओके. फर्स्ट कॉलम माझा इनरचा असतो, हा माझा इनर, हा आउटर, हा इनर, हा आउटर. मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, काय म्हटलं मी, ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे त्याचा कॅल्क्युलेशन इनरला घ्या, आणि जर ॲडजस्टमेंट नसेल त्याला डायरेक्टली आउटरला टाकला तरी चालेल. ओके. त्याला कुठे टाकायचं आहे, डायरेक्टली आउटर कॉलमलाच टाकायचा आहे. घेऊया मित्रांनो, तर एक एक आयटम्स आणि लिहून घेऊया. फर्स्ट स्टेप आपला जो आहे की आपण पहिले कोणता लिहिणार आहोत, अनमार्क्ड. तर बघा मित्रांनो, सम स्टार्ट करूया. कॅश इंट्रोड्यूस्ड हा आपला कॅपिटल आहे. त्यानंतर विजिट फीस मार्क आहे, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी मार्क आहे, टू सन्ड्री रिसिप्ट्स हा आपला जाईल इन्कमला, राईट. जाऊया इन्कमला. बाय सन्ड्री रिसिप्ट्स किती अमाऊंट आहे, 5,000. जो की आपला अनमार्क्ड आहे म्हणून डायरेक्टली आउटरला लिहा. त्यानंतर आता रिसिप्ट संपलेले आहेत, कारण की सगळ्यांना मार्किंग्स आहेत. फर्निचर, इक्विपमेंट, ड्रग्स मार्किंग्स आहेत. राहिला का माझा कन्व्हेयन्स, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल चार्जेस, जर्नल्स, हे सगळे मार्क नाही आहेत म्हणून डायरेक्टली लिहून टाकूया कन्व्हेयन्स, स्टेशनरी. ओके. एक्सपेंडिचर लिहूया, टू कन्व्हेयन्स, टू इलेक्ट्रिकल चार्जेस. अमाऊंट सगळे आउटरलाच लिहूया. किती अमाऊंट आहे, 4,000, 500, 5,000, 4,000, 500 आणि 5,000. ओके. त्यानंतर बघा काय मित्रांनो, त्यानंतर आता आहे जर्नल्स, राईट. जर्नल्स लिहूया. टू जर्नल्स. ओके. किती आहेत माझ्या जर्नल्स, तर जर्नल्स आहेत माझ्याकडे 500 आणि कॅश आहे माझ्याकडे 2,000. जर्नल्स 500, कॅश असेटमध्ये जाईल आपली. काय लिहिणार आपण, कॅश इन हँड 2,000. ओके. तर बघा मित्रांनो, आता माझे सगळे अनमार्क्ड संपलेले आहेत, राईट. आता माझ्याकडे अनमार्क काहीच नाहीये म्हणून आपण पहिले लिहूया कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच कॅपिटल. लिहूया 25,000. आता एक लक्षात ठेवा, यांच्यावरती आता ॲडजस्टमेंट्स आहेत म्हणून डायरेक्टली आउटरला न लिहिता पहिले इनरला लिहायचा, प्रोसेस करायचा आणि मग आउटरला लिहायचा. कॅपिटल लिहूया 25,000. नंतर त्याने काय दिला होता आपल्याला, ॲडजस्टमेंट घेऊया आपण. नंबर 1 ॲडजस्टमेंट बघा, अरियस म्हणजे आउटस्टँडिंग लिहायचा, विजिट फीस 2,000, डिस्पेन्सरी 500. जाऊया मग लिहूया बाय विजिट फीस, बाय विजिट फीस 10,000.
याच्यामध्ये आउटस्टँडिंग आपण करणार प्लस, किती येणार आउटस्टँडिंग 2000, टोटलची लाईन वर आउटरला लिहा 12,000, नंतर कॅपिटलच्या खाली कमीत कमी 6 ते 7 लाईन सोडायचे आणि नेहमी लिहायचा आउटस्टँडिंग विजिट फीस 2000. ओके मित्रांनो, तुम्ही पण क्वेश्चन बघा, जरा पुस्तकामध्ये लक्ष द्या आणि इथे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर विजिट फीस नंतर आपण बघतोय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. तर रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी किती आहे मित्रांनो, तर 30,000 आहे. त्यानंतर याच्यातच प्लस करायचं आहे आपल्याला आउटस्टँडिंग नावाने, आणि ते किती आहेत मित्रांनो, त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये बघा दिलेत 500 रुपये. मग माझ्याकडे टोटल होणार 30,500. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. ठीक आहे, किती आहेत ते 500 आहेत. राईट, तुम्ही बघितलं असेल मित्रांनो आपण काय केलेलं आहे, तर आपण हेच केला, इन्कमला प्लस केला आणि असेटला सेकंड इफेक्ट त्याचा घेऊन गेलो. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे, रेंट दिले 500 आणि सॅलरीज 1000. तर बघूया रेंट आणि सॅलरीज कुठे दिलेत मित्रांनो. तर रेंट आणि सॅलरीज आपल्याला इथे दिसत असेल, दोन्ही एक्सपेंडिचर आहेत. तर दोन्ही जाऊया आणि लिहूया. आय होप तुम्ही सम बघताय आणि मग माझ्यासोबत सोडवताय. पहिला त्याने दिले टू रेंट, आपण लिहूया टू रेंट. किती दिले त्याने टू रेंट 6,000. इनरला लिहूया प्लस आपल्याला सांगितलं आउटस्टँडिंग, किती आउटस्टँडिंग दिले बघा जरा एकदा. तर आपल्याला आउटस्टँडिंग दिले 500 रुपये, 6,500 बरोबर. त्यानंतर त्याने सॅलरीज पण दिले, एकदाच तो पण करून घेऊया. टू सॅलरीज किती दिले त्यांनी मित्रांनो, सॅलरीज 12,000 प्लस होणार तुमचा आउटस्टँडिंग 1,000. 12,000 आणि 1,000 झाले तुमचे 13,000. सेकंड इफेक्ट दोघांचाही जाईल तुमचा लायबिलिटीला, जसं की आपण बघा इथे लिहिलेलं पण आहे. सेकंड इफेक्ट कुठे घेऊन जाणार आहोत, सेकंड इफेक्ट घेऊन जाणार आहोत आपण लायबिलिटीला. टाकूया लायबिलिटीला आपण कॅपिटल फंडच्या खाली जागा सोडायची कमीत कमी 6 ते 7 लाईन्स आणि नंतर लिहायचं इथे आउटस्टँडिंग रेंट जो की होता तुमचा 500 आणि आउटस्टँडिंग सॅलरीज आहेस तुमचे 1,000 रुपये. राईट मित्रांनो, आपण तोच केलाय जो आपण लिहिला होता. नेक्स्ट आपण स्टॉक ऑफ ड्रग्स घेऊया. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण की स्टॉक ऑफ ड्रग्स आपण कुठे लिहिणार आहोत, एक्सपेंडिचरला. तुम्हाला हा फॉर्मॅट पार्ट पाहिजे जो तुम्हाला मी फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितला होता की तुम्ही जर फॉर्मॅट लिहिला, कोणताही स्टॉक असू द्या, फॉर्मॅट हा सेम राहील आणि इझी पडेल तुम्हाला. काय येईल, टू स्टॉक ऑफ ड्रग्स कन्झ्युम्ड, अंडरलाईन करायची. नंतर इथे फॉर्मॅट लिहायचा जसं त्याचा ओपनिंग स्टॉक प्लस होणार त्याच्यात परचेस. त्यानंतर येणार तुमची एक टोटलची लाईन,
आणि मग खाली काय करणार तुम्ही, मायनस क्लोजिंग स्टॉक. तर बघा मित्रांनो काय काय दिले आपल्याला. ओपनिंग म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट दिले का आपल्याला, तर नाही, पण परचेस दिले आपल्याला 7,000 आणि स्टॉक ऑफ ड्रग्स दिलाय त्यांनी क्लोजिंगचा 1,000. बरोबर ना मित्रांनो. लिहूया आपण. ओपनिंग स्टॉक आपल्याला दिलेला नाही, डॅश परचेस 7,000, 1,000 दिलाय त्यांनी, टोटल आले तुमचे 6,000. आणि सेकंड इफेक्ट कुठे जाणार मग तुमचा, असेटला, स्टॉक ऑफ ड्रग्स 1,000. राईट मित्रांनो. त्यानंतर बघा दिलं आहे त्यांनी डेप्रिसिएट फर्निचर 8% आणि इक्विपमेंट 500. बरोबर. बघू शकता इथे डेप्रिसिएट करायला सांगितलंय. तर मित्रांनो याचा सेकंड इफेक्ट आपण घेऊन जाऊया एक्सपेंडिचरला. सेकंड इफेक्ट जाईल तुमचा टू डेप ऑन फर्निचर आणि इक्विपमेंट्स. फर्निचरवरती आपण काढला होता 640, याच्यावरती काढला होता 500. तुमचा इथे टोटल येईल 1040. राईट मित्रांनो. लास्ट ॲडजस्टमेंट्स बाकी आहे आपली, ती पण करून टाकूया. तो म्हणजेच डोमेस्टिक पर्पजसाठी दिला होता त्यांनी, तर जाऊया तो करूया. मायनस पहिला ड्रॉइंग्स होईल आपला. याच्यामध्ये ड्रॉइंग्स दिले होते आपल्याला पेमेंट साईडला. ड्रॉइंग्स किती आहेत आपल्याकडे, 15,000. राहिले तुमचे 10,000 मायनस ॲडिशनल ड्रॉइंग्स जे तुम्हाला ॲडजस्टमेंट्समध्ये आले डोमेस्टिक पर्पज नावाने. ते किती आहेत मित्रांनो आपल्याकडे, 12,000. सॉरी, आपल्याकडे ॲडिशनल ड्रॉइंग्स आहेत 1,600. आपण हे मायनस करूया, 9,000. टॅली करताना विचार करायचा पहिली मोठी बाजू कोणती आहे. तर माझी पहिली मोठी बाजू येते ती म्हणजे इन्कम साईडची, ती आली म्हणजे 47,500. दोन्ही ठिकाणी लिहून घ्या 47,500. ओके. त्यानंतर जी काही एक्सपेन्सची बाजू आलेली आहे ती मायनस केली. आफ्टर दॅट 2 सरप्लस येतोय माझा, तो आलाय माझा 12,460. आणि हा जाऊन तिकडे प्लस करायचा आहे, प्लस सरप्लस 12,460 म्हणजे 20,860 येतो आपला. बरोबर मित्रांनो. आणि जर आता तुम्ही टॅली केलात तर बऱ्यापैकी तुमचा टॅली व्हायलाच पाहिजे. तर ती अमाऊंट आहे टॅलीची मित्रांनो,
तर मित्रांनो अशा प्रकारे आपला सम होता. एकदा ओव्हरव्ह्यू तुम्ही बघू शकताय. हा आहे तुमचा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि मित्रांनो खाली आहे तुमचा तो म्हणजे बॅलन्स शीट तुम्ही बघू शकताय. आणि अशा प्रकारे सम्स तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा, सोडवा. इझीच आहेत मित्रांनो सम्स, फक्त गरज आहे ती म्हणजे प्रॅक्टिसची. तर चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.